नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी ऋषिकेशकडे येते. ती ऋषिकेशला म्हणते, अहो उद्या सकाळीच आपण इथून जाऊया, आपल्या घरी जाऊ. इकडचं काम झालं, आता आपल्याला घरी जायला हवं. ऋषिकेश विचारतो, जानकी असं अचानक एकदा बोलता बोलता अशी गप्प का झालीस? काही झालं आहे का? काही टेन्शन आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? गुलाबने तुला काही कळवलं आहे का? जानकी म्हणते, गुलाबदादा घरी नाही आहेत. सारंग भाऊजींनी त्यांना रोपं आणण्यासाठी पुण्याला पाठवले. ऋषिकेश, माझा त्या ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींवरती अजिबात विश्वास नाही आहे. मला सतत असं वाटतं की काहीतरी गडबड नक्कीच होईल. एकतर आई नाना तिथे नाही आहेत, म्हणून असं वाटतं की आपण तिथे जायला हवं. ऋषिकेश प्लीज, आपण आपल्या घरी जाऊया ना. ते दोघं बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे विक्रांत येतो. ऋषिकेश विक्रांतला सांगतो की उद्या सकाळीच आम्ही इथून निघतो. विक्रांत म्हणतो, अहो पण अजून शेत बघायचं बाकी होतं, खूप मजा करायची होती आणि तुम्ही जायचं म्हणताय. जानकी म्हणते, विक्रांत भाऊजी तुम्हाला माहिती आहे ना, घरी कोणी नाही आहे आणि ऐश्वर्याच्या जीवावर घर सोडणं मला बरोबर वाटत नाही आहे. त्यामुळे प्लीज मला घरी जायचं आहे. पुढच्या वेळेस आम्ही नक्की येऊ. विक्रांत म्हणतो, चालेल, पण पुढच्या वेळेस नक्की सगळ्यांनी यायचं आहे. ऋषिकेश म्हणतो, हो आम्ही आता जातो. घरच्यांना सगळ्यांना आनंदाची बातमीसुद्धा द्यायची आहे ना. कार्तिकबद्दल सगळ्यांना सांगायचं आहे. विक्रांत ऋषिकेश जानकी यांचे आभार मानतो. तर इकडे सारंग लताला स्टोअररूममध्ये घेऊन येतो. लता स्टोअररूम बघते आणि म्हणते, मी इथे राहायचं आहे? जरा हॉटेलची रूम वगैरे बघायची होती, चांगली व्यवस्था करायची होती ना. या ठिकाणी मला ठेवणार आहात तुम्ही? मला असं वाटतं आहे ना की तुम्ही 4,000 रुपयात काम करून घेताय, म्हणजे नक्कीच काहीतरी फ्रॉड काम असणार आहे. तेवढं तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, बास बास लताबाई, अहो फक्त 1-2 दिवसाचा प्रश्न आहे. 1-2 दिवस इथे राहा, त्यानंतर तुम्हाला मोठ्या एका रूममध्ये आम्ही राहायला देऊ. आता खाणं पिणं येतं आहे, तोपर्यंत आपण थोडासा होमवर्क करून घेऊ. तुम्हाला मोठ्या घरंदाज बाईचा रोल करायचा आहे ना, मग मी सांगते तसं तुम्ही करायचं. ऐश्वर्याने एक मोठ्या बोर्डवरती सगळ्यांचे फोटो लावलेले असतात आणि त्यांच्यासमोर सगळ्यांची नावंसुद्धा लिहिलेली असतात. ऐश्वर्या म्हणते, आता हे सगळे फोटोज आणि चेहरे नीट बघा आणि सगळ्यांची नावं लक्षात ठेवा. लता म्हणते, हे सगळे कोण आहेत? माझे को ॲक्टर आहेत का? आणि यांनी कोणती सिरियल केली आधी? मी तर यांना कधीच पाहिलेलं नाही आहे. ऐश्वर्या म्हणते, नाही हे को ॲक्टर्स नाही आहेत, हे आमच्या घरातली सगळी माणसं आहेत. लता म्हणते, अच्छा होम प्रोडक्शन का? म्हणजे हे सगळेजण काम करणार आहेत का सिरियलमध्ये? घरगुती प्रोडक्शन आहे वाटतं. ऐश्वर्या मोठ्याने किंचाळते. ती म्हणते, गप्पा बसा आता पुढे जरा जरी काही बोललात ना तर दुसरी आर्टिस्ट कास्ट करेन, तुम्हाला कामावरून काढून टाकेल. चालेल का तुम्हाला? आता नीट लक्ष द्यायचं. ऐश्वर्या सगळ्यांची ओळख करून देते. नानांना किती मुलं आहेत, कोण काय काम करतं, सगळं ती समजावून सांगते आणि ती जानकीचा फोटो दाखवते. ती म्हणते, ही आहे जानकी, ऋषिकेशची बायको. लता म्हणते, वा ही तर एकदम हिरोईन दिसते. ऐश्वर्या म्हणते, हो ही हिरोईन दिसते, पण आमच्या घरची विलन आहे आणि त्यामुळे हिला घराबाहेर काढायचं आहे. लता विचारते, म्हणजे कसं करायचं ते? ऐश्वर्या म्हणते, तुम्ही हिच्या सासूचा रोल प्ले करायचा आहे आणि हिला त्रास देऊन घराबाहेर काढायचं आहे. ऐश्वर्या पुन्हा एकदा सगळी नाती व्यवस्थित समजावून सांगते आणि त्याचसोबत लताचं काम तिला समजावून सांगते. तर इकडे गावाला जानकी ऋषिकेश झोपलेले असतात आणि जानकीच्या स्वप्नामध्ये त्या अंगात आलेल्या बाईने जे सांगितलं होतं तेच तिला दिसत असतं. जानकी घाबरतेने उठून बसते. जानकीच्या आवाजामुळे ऋषिकेशला सुद्धा जाग येते. ऋषिकेश विचारतो, जानकी काय झाले? वाईट स्वप्न होतं का? जानकी म्हणते, हो खूप वाईट स्वप्न होतं. ती बाई जे सांगत होती ना तेच मला दिसले. आई येणार आहेत मला दिसले. ऋषिकेश म्हणतो, बघितलंस ना, तुला सुद्धा स्वप्नात तेच दिसले. जानकी, आता या सगळ्याचा अर्थ शोधून काढावाच लागणार आहे. अगं कुणाची आई? कोणती आई? माझी आई तर कधीच गेली आहे ना, ती कशी काय परत येईल? मला तर ना या सगळ्याचा काहीच अर्थ लागत नाही आहे. जानकी म्हणते, असे काही अर्थ नसतात, ध्यानीमानी नसताना ते समोर येत असतं. चला आता झोपा, उद्या सकाळी लवकर निघायचं आपल्याला. ते दोघं जण झोपतात. ऋषिकेश झोपण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या डोक्यातून ते विचार जातच नाहीत. तर दुसऱ्या दिवशी सारंग, आजी, ऐश्वर्या त्या लतासाठी नाश्ता घेऊन येतात. लता नाश्ता करत असते आणि ते सगळेजण तिचे तोंड बघत असतात. आजी म्हणतात, बघितलं ना कशी खाती ती? ऐश्वर्या म्हणते, जरा हळू बोला ना, तिच्याबद्दल आता जास्त विचार करू नका. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सगळ्यांसमोर पार्वतीला आणायचं आहे. आता पार्वती सापडली म्हटल्यावरती हळूहळू तिच्या खुणा आधी सापडायला हव्यात ना, मग आपल्याला तसं करून दाखवावं लागेल. लताचं खाणं काढू नका. आपल्याला काय काय करता येईल, आपल्याला कसं सगळ्यांसमोर बाहेर आणता येईल की बाबा हीच लता आहे, याबद्दल विचार करा. ते तिघंही विचार करायला लागतात. तर थोड्या वेळाने घरातले सगळेजण घरी परत येतात.
सुमित्रा, नाना, ओवी, ऋषिकेश, जानकी सगळे एका वेळेस घरी येतात आणि सगळे चहा घेत गप्पा मारत असतात. जानकी आई नाना यांना कार्तिकबद्दल सांगते. सुमित्रा जानकीला सगळ्याचं क्रेडिट देते आणि तिचं कौतुक करते. तिघांच्या छान गप्पा रंगलेल्या असतात. सुमित्रा विचारते, जानकी ती ऐश्वर्या कुठे? जानकी म्हणते, हो ना, सकाळपासून ती मला पण दिसली नाही आहे. ती, सारंग भाऊजी, आजी तिघं पण मला दिसले नाही आहेत. ते तिघं बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे गुलाब येतो. जानकी विचारते, गुलाब दादा काल तुम्ही कुठे होतात? गुलाब म्हणतो, काल मी रोपं आणायला गेलो होतो. नानासाहेबांनी सांगितलं होतं ना, त्यांचं काम करायला गेलो होतो. नाना म्हणतात, काय मी तुला काम सांगितलं? गुलाब म्हणतो, हो अहो, मला सारंगदादांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं होतं की गुलाबला पुण्याला पाठव आणि रोपं घेऊन ये, त्यासाठी तर मी गेलो होतो पुण्याला. नाना म्हणतात, मी सांगितलं? मी नाही सांगितलं असं काही तुला. जानकी म्हणते, याचा अर्थ हे सगळं ऐश्वर्याने मुद्दाम करून आणले. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू असेल. मला खरंच काहीतरी गडबड वाटते. सुमित्रा म्हणते, कसली गडबड? जानकी म्हणते, काल सौमित्र भाऊजी आणि अवंतिका घरी आले होते ना, त्यावेळेस घरामध्ये कुठला तरी एक कॅमेरा लावलेला बघितला आणि त्या तिघांना याबद्दल विचारलं तेव्हा ते घाबरले होते. त्यांची तथपप झाली होती. सौमित्र भाऊजींनी विचारलं ना की हे काय करत होतात, तर त्यांनी सांगितलं की ते रील करत होते. आजी म्हणतात, रील? पण रीलसाठी तर मोबाईल लागतो ना, मग ही कॅमेऱ्याची काय भानगड आहे? जानकी म्हणते, हो मला पण ते काही कळत नाही आहे. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेशच्या हातात बांगड्या असतात. ऋषिकेश म्हणतो, जानकी हे काय? या बांगड्या तुझ्या आहेत का? जानकी म्हणते, ऋषिकेश मी या रंगाच्या बांगड्या घालते आणि तुमच्या हातातल्या बांगड्या माझ्या नाही आहेत. सुमित्रा म्हणते, नाही माझ्या पण या बांगड्या नाही आहेत, मी अशा बांगड्या घालतच नाही. आणि मीच काय, या घरामध्ये ऐश्वर्या आई अशा बांगड्या नाही घालत. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, कोणाच्या नसतील तर मी फेकून देतो. ऋषिकेश फेकायला निघालेला असतो. तेवढ्यात नाना म्हणतात, थांब जरा मला बघू देत. नाना त्या बांगड्या बघतात. नाना विचारतात, ऋषिकेश या बांगड्या तुला कुठे सापडल्या? ऋषिकेश म्हणतो, बाहेर कुंडीमध्ये. नाना म्हणतात, आपल्या घरात ह्या अशा बांगड्या फक्त एकच व्यक्ती घालायची आणि ती म्हणजे तुझी आई पार्वती. सगळ्यांना एकदम धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो, नाना खरंच? नाना म्हणतात, हो, या अशा बांगड्या तुझी आईच घालायची. ऋषिकेश म्हणतो, मग नाना या बांगड्या कोणी ठेवल्या असतील बाहेर? जानकी थोडा विचार करते आणि गुलाबला विचारते, गुलाब दादा आतमध्ये कोणी आलं होतं का गेटच्या आतमध्ये? गुलाब म्हणतो, नाही, मी सकाळपासून बघतोय कोणी आलेले नाही आहे. ऋषिकेश म्हणतो, मग या बांगड्या अचानक अंगणात आल्या तरी कुठून? सुमित्रा म्हणते, हो ना, पार्वती ताईंना जाऊन इतकी वर्ष झाली आणि आज त्यांच्या बांगड्या अंगणामध्ये. ऋषिकेशला ज्या बाईच्या अंगात आलं होतं तिचं बोलणं आठवतं. ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो, नाना पार्वती आईच्या तिथीची तारीख काय आहे? नाना म्हणतात, उद्याच. ऋषिकेश खूप खुश होतो. ऋषिकेश म्हणतो, याचा अर्थ आईने आशीर्वाद म्हणून या बांगड्या आपल्याला दिलेत. जानकी गमावलेलं पुन्हा आपल्या हाताला आलं. जानकी मनात विचार करते. जानकी म्हणते, पार्वती आईंच्या बांगड्या अचानक असं सापडणं आणि तेही तिथीच्या 1 दिवस आधी. ऋषिकेशला वाटत असेल आशीर्वाद, पण मला तसं वाटत नाही आहे. मला या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड जाणवते. जानकी बांगड्या बघत राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या, सारंग, लतासोबत स्टोर रूममध्ये असतात. लता म्हणते, मला माहिती आहे हे शूटिंग नाही आहे. तुम्ही हे जे काही मला करायला सांगताय ना, ते खऱ्या आयुष्यात करायला सांगताय. आता मला खरं खरं सांगायचं हे काय चालू आहे सगळं. ऐश्वर्या घाबरते. तर इकडे जानकी नानांना भेटते. ती नानांना म्हणते, नाना उद्या ऋषिकेशच्या आईचं श्राद्ध आहे आणि त्याच्या 1 दिवस आधीच आपल्याला या बांगड्या सापडत आहेत. याचा अर्थ काय? नाना म्हणतात, अगं तिने आशीर्वाद दिला आपल्याला आणि योगायोग समज गं. जानकी म्हणते, नाही नाना, हा योगायोग नाही आहे. माझं मन मला सांगते या बांगड्या म्हणजे आपल्या घरावरती येणाऱ्या संकटाची चाहूल आहे. तर थोड्या वेळाने जानकी, ऋषिकेश एका तळ्याच्या ठिकाणी आलेली असतात. ऋषिकेशला पाण्यामध्ये कोणीतरी पडताना दिसतं आणि ऋषिकेश कसलाही विचार न करता त्या व्यक्तीला वाचवायला जातो. ती लताच असते. ऋषिकेश लताला वाचवतो आणि बाहेर आणतो. नाना विचारतात, काय हो, कोण आहात तुम्ही? नाव काय तुमचं? लता म्हणते, अहो मी तुमची बायको पार्वती. ऋषिकेश लगेच त्या बाईवरती विश्वास ठेवतो आणि तो म्हणतो, आई तू आली? सुमित्राच्या हातातलं भांडं खाली पडतं आणि तिला धक्का बसतो.